गणेश आला तसेच सलामीवर मैदानात धीरज आणि गणेश तसेच वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन आला तो सुमित सुमितचा पहिला चेंडू मारा करेल तो धीरज इथे मात्र पहिला चेंडू आणि पहिला चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे एक मला वाटतं लेग बायच्या स्वरूपात 4 धावा पंच आत्ताच्या धावा कळवायच्या आहेत 4 धावेने मात्र संघाचं खातं ओपन होत आहे पहिल्या चेंडूवरती 4 धावा देखील आपण पाहिला दुसऱ्या चेंडूवरती काय घडतं हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे आणि इकडे पंचांकडे अपील मागितली जाते पुन्हा एकदा चेंडू जातोय तीच दिशा आणि त्याच लेग बायच्या स्वरूपात पुन्हा एकदा 4 धावा इथे मात्र 2 चेंडू आणि 8 धावा देखील आलेल्या आहेत काहीची खाय बस क्षेत्ररक्षण म्हणता येईल इथं बस इथं बस माझ्यासमोर इथं वरती बस हवा लागेल पुढील चेंडू सुमित याचा मारा करेल तो फलंदाज धीरज पाहूया धीरज आपल्या संघासाठी किती धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे पुढील चेंडू सुमित याचा धीरजसाठी इथे मात्र चेंडू हवेत आहे चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने 6 धावेसाठी सीमारेषा पलीकडे चेंडू जातोय आणि धीरजच्या बॅट मधून आलेला एक पहिला षटकार ह्या 6 धावेने मात्र संघाचं खातं पुढे सरकलंय ह्या 6 धावेने मात्र संघाचं खातं बदल होतो धावसंख्या 14 थोडीशी खराब अशी मला वाटतं गोलंदाजी म्हणता येईल ती सुमितेची पुन्हा एकदा इथे मात्र पंच व्हाईट चेंडू घोषित करतायत एक आमंत्रित धावेत भर पडते धावसंख्या पुढे सरकले धावसंख्या पोहोचते 15 पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 15 पुन्हा एकदा गोलंदाज सुमित मात्र सज्ज पाहूया ह्या चेंडूवरती किती धावा येणार हे देखील महत्वाचं असणार आहे इथे मात्र स्ट्राईकला येतो धीरज इथे मात्र धीरजला न समजलेला चेंडू मला वाटतं चेंडू असणार आहे निर्धाव धावसंख्या असणार आहे स्थिर सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल सुमित याची कमबॅक करताना पाहायला भेटते तो सुमित याला पुन्हा एकदा सुमित आणि धीरज या दोघांमध्ये मोठी लढत पाहायला भेटते पुन्हा एकदा सुमित मात्र सज्ज गोलंदाजाने त्याला मारा करेल तो धीरज एक नावाजलेला फलंदाज इथे मात्र रिव्हर्सचा प्रयत्न होता परंतु एक धाव घेण्यात यश भेटते ते धीरज याला इथे मात्र आता स्ट्राईक आलाय तो गणेश दरम्यान पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 16 अजूनही पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक पाहूया पुढील चेंडू सुमित याचा मारा करेल तो
गणेश इथे मात्र गणेशाला न समजलेला चेंडू निर्धाव धाव संख्या स्थिर दरम्यान एक ओव्हरचा खेळ संपतोय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या 16. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन आला तो गोलंदाज आतिश, त्याला मारा करेल तो फलंदाज धीरज. आतिशचा पहिला चेंडू धीरजसाठी काय घडते पाहूया. इथे मात्र उचलून खेळ आहे, चेंडू मात्र हवेत आहे, त्याच्या खाली क्षेत्ररक्षक आणि एका हाताने सुंदर असा झेल टिपलाय. पहिल्याच एक मोठा मासा आपल्या जाळ्यामध्ये फसवण्याचं काम केले ते म्हणजे आतिशाने एक मोठा विकेट धीरजच्या स्वरूपाने. डीजे आवाज. मासा आपल्या जाळ्यामध्ये फसवण्याचं काम केलं ते म्हणजे आतिशानं. आता मात्र आतिशाचा पुढील चेंडू मारा करेल तो निलेश. इथं मात्र इतर रनआउटची संधी. इथे मात्र काय होते तसं घडत नाहीये. एक धाव घेण्यात यश भेटतंय ते निलेशाला. एका धावेने मात्र धावसंख्या बदल होतो. धावसंख्या पोहोचते 17. आता मात्र पुढील चेंडू आतिशाचा मारा करेल तो गणेश. इथे मात्र सुंदर असा टाकलेला चेंडू आणि चेंडू जातोय थेट सीमारेषा पलीकडे 6 धाव्यांसाठी. 6 धावेने मात्र संघाचं खाते झपाट्याने वेग घेत आहे. डीजे पुढील चेंडू आतिशाचा मारा करेल तो पुन्हा एकदा फलंदाज. इथे मात्र एष्टा उद्ध्वस्त केल्यात एक मोठा गडी पाहत. याच्या अगोदर तसं प्रत्युत्तर मात्र देताना दिसतोय तो म्हणजे आतिश. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. इथे मात्र ट्रॅव्हलिंगचा दगावता रस्ता दाखवलाय आतिशाने ते म्हणजे गणेशाला परत एकदा परतून पाठवण्याचं काम केलं ते आतिशाने. एक सुंदरशी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे आतिश कडून. एक मोठा मासा पुन्हा एकदा आपल्या जाळ्यामध्ये फसवतोय डीजे. एक नवीन बॅटर मैदानात आशिष. स्ट्राईकला तो आशिष. इथे मात्र पुढील चेंडू आतिशाचा आशिष साठी. इथे मात्र चेंडू हवेत आहे. झेल टिपतो का पाहूया. इथे मात्र झेल टिपल्यात यश भेटलंय. सुंदर असा झेल टिपलाय. एक मोठा धक्का पुन्हा एकदा आतिशच्या हाती लागलेला आहे. डीजे
करण्यासाठी आलाय तो नरेश. आपल्या संघाचं ओझं मात्र आपल्या खांद्यावरती घेऊन आलेला हा खेळाडू. आता मात्र पुढील चेंडू अतिशयचा नरेश साठी. पाहूया नरेश काय करतो, किती धावा जमवतो ह्या चेंडूवरती. इथे मात्र नरेशला न समजला चेंडू. इथे मात्र रनआउटची संधी. इथे मात्र हॅट्रिक भेटली आहे, ती म्हणजे अतिशयला सुंदर अशी गोलंदाजी केली. ती म्हणजे अतिशयने एक हॅट्रिक, विकेटचा हॅट्रिक मात्र अतिशय नावावरती झालेलं आहे. सुंदर अशी गोलंदाजी केली. तसेच दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 24 धावांचं आव्हान आहे. डीजे वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलाय तो धीरज. आणि जिंकण्यासाठी एक 12 चेंडू आणि 24 धावांचं आव्हान. एक मोठी लढत, मोठी झुंज आपल्याला पाहायला भेटणार आहे. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके बंद करणारा असा एक चालू असणारा सामना. 12 चेंडू आणि 24 धावा. 24 धावा, 12 चेंडू. काय होणार, काय घडणार, येणारी वेळ मात्र ठरवणार. 12 चेंडू 24 धावा, 24 धावा 12 चेंडू. इथे दरम्यान सामन्याला सुरुवात होणार आहे. तसेच सलामीवर मैदानात अक्षय आणि आतिश ज्याने गोलंदाजी मध्ये चांगली कामगिरी केली तोच आतिश देखील मैदानात असं पाहायला भेटणार आहे. आता मात्र बॅटिंग मध्ये तशीच कामगिरी करावी लागणार आहे, ती म्हणजे आतिशला. तसेच वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलं तो गोलंदाज धीरज. पाहूया धीरज आपल्या संघासाठी किती धावा रोखून धरण्याचं काम करतोय हे देखील महत्वाचं असणार आहे. धीरजचा पहिला चेंडू मारा करेल तो फलंदाज अक्षय. पहिला चेंडू धीरजचा अक्षयसाठी आणि पहिला चेंडू खराब चेंडूने सुरुवात होते. एक आव्हान धावेने संघाचं खातं पण होते. थोडासा स्पेशल मला वाटतं गोलंदाजावरती दिसतोय. पहिला चेंडू खराब चेंडू दिसतोय. पाहूया ह्या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी होणार, कोण हारणार, कोण जिंकणार हे मात्र येणारा वेळ मात्र ठरवणार. पुन्हा एकदा गोलंदाज धीरज मात्र सज्ज गोलंदाजीसाठी. पुढील चेंडू धीरजाचा मारा करेल तो अक्षय काय करते पाहूया. इथे मात्र पुन्हा एकदा मला वाटतं पंच खराब चेंडू घोषित करतायत. थोडासा स्पेशल जाणवतोय.
तो गोलंदाज वरती एक आवंत धावेत भर पडते. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या 2. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार धीरजचा पुढील चेंडू मारा करेल तो अक्षय. नावातलेला फलंदाज अक्षय. जोपर्यंत अक्षय मैदानात तोपर्यंत काही घडू शकतं. पुन्हा एकदा खराब चेंडू. एक लगातार 3 चेंडू आणि 3 चेंडू खराब. एक खराब सुरुवात मात्र पाहायला भेटते ती धीरज कडून. एका पुन्हा एकदा आवडते भर पडते. थोडासा स्पेशल दिसतोय तो मात्र गोलंदाज धीरज वरती. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा धीरज कशा प्रकारे कमबॅक करतो पाहूया. धीरज हे देखील महत्वाचं असणार आहे. धीरजचा पुढील चेंडू मारा करेल तो अक्षय. एक नावाजलेला फलंदाज अक्षय. डाव स्ट्राईकला असेल तो आतिश. नावाजलेला ऑलराऊंडर म्हणून ओळखला जाणारा आतिश देखील मैदानात आहे. पुढील चेंडू धीरजाचा. इथे मात्र उठून खेळलाय. चेंडू हवेत आहे. इथे मात्र झेल सुटतोय. एक मोठं जीवदान. मोठा मासा जाळ्यात अडकवण्याची संधी होती परंतु ह्या संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये. एक मात्र झेल सुटलंय आणि इथे मात्र 2 धावा घेण्यात यश भेटतंय ते अक्षय याला. या 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पुढे सरकतीये. धावसंख्या पोहोचते 5 आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. धीरजचा पुढील चेंडू मारा करेल तो अक्षय. इथे मात्र निर्धाव चेंडू. एक कमबॅक म्हणता येईल ते धीरजाचं. सुंदर अशी गोलंदाजी धीरजाची. एक कमबॅक झाले आणि धावसंख्या असणार आहे 2 चेंडू 5 धावा झालेल्या आहेत दरम्यान. पुन्हा एकदा अक्षय पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. विजयाच्या दिशेने देतो का पाहूया अक्षय. पुढील चेंडू धीरजाचा मारा करेल तो अक्षय. नावाजलेला फलंदाज. इथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू पंच घोषित करतायत. लगातार हा 4था व्हाईट चेंडू असेल. खराब चेंडू असेल. आवडते धावेत भर पडते. धावसंख्या पुढे सरकतीये. धावसंख्या पोहोचतीये 6 आकड्यावरती. थोडीशी खराब असेल. थोडासा स्पेशल मला जाणवतोय तो म्हणजे धीरज वरती. आपल्या संघाला जर विजयी करून द्यायचा असेल तर धीरजला चांगले बॉल टाकावे लागणार आहे. ते 1-2 सक्ती यार्कर देखील टाकणं गरजेचं असणार आहे. पुढील चेंडू काय करतोय बघूया. धीरज कशा प्रकारे कमबॅक करतोय. इथे मात्र निर्धाव चेंडू. स्थिर चेंडू. इथे मात्र कमबॅक करतोय. हेच कामगिरी करतोय. कमबॅक करण्याचं काम पुन्हा एकदा करतोय तो म्हणजे धीरज. पुन्हा एकदा धावसंख्या स्थिर असणार आहे. धावसंख्या 6. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. धावसंख्या 6. पुन्हा एकदा धीरज सज्ज फलंदाजीसाठी. पुढील चेंडू धीरजाचा मारा करेल तो अक्षय. इथे मात्र पुन्हा एकदा न समजला चेंडू. इकडे मात्र पंचाकडे अपील जाते. पंच मात्र अपील मात्र फेटाळून लावता येतं. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. अजूनही पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुढील चेंडू धीरजाचा मारा करेल तो अक्षय. जोपर्यंत अक्षय आणि आतिश जोपर्यंत मैदानात तोपर्यंत काही घडू शकतं. काही बिघडू शकतं. पुढील चेंडू धीरजाचा मारा करेल तो अक्षय. नावाजलेला फलंदाज आपला लाडका अक्षय. इथे मात्र एक चांगलं कमबॅक म्हणता येईल. काही चेंडू वाईट टाकले होते परंतु लगातार 3 चेंडू देखील निर्धाव देखील टाकले. हे देखील काम करतोय सातत्याने. सुंदर कमबॅक म्हणता येईल धीरज कडून. 6 आकड्यावरती मात्र जकडून धरले ते अक्षय ह्याला. पुन्हा एकदा धीरज सज्ज असेल गोलंदाजीसाठी. अक्षय सज्ज. पाहूया ह्या चेंडूवरती काय होते. इथे मात्र पुन्हा एकदा वाईट यार्कर टाकलाय. दरम्यान पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. आता किती बॉल किती पाहिजे मित्रा. किती बॉल किती पाहिजे. 6 चेंडू आणि 18 धावा ना. आता मात्र 6 चेंडू आणि 18 धावा. 3 षटकांचा गेम असेल. 3 षटकार जर ठोकले तर आपला संघ विजय नक्कीच होऊ शकतो. 6 चेंडू आणि 18 धावा. 18 धावा आणि 6 चेंडू. पाहूया वरती कोट्यातील पहिला आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन आला तो गोलंदाज गणेश. गणेशचा पहिला चेंडू मारा करेल तो. इथे मात्र पहिला चेंडू खराब चेंडू. आवाज धावेत भर पडते. धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या 7.
कोण स्ट्राईकला अतिश आहे ना रे? अतिश आहे ना स्ट्राईक? पुन्हा एकदा पुढील चेंडू गणेशाचा मारा गेलो तो आतिश. इथे मात्र आतिशच्या बॅट वरती चेंडू मात्र येत नाहीये. इथे मात्र निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा कमबॅक पाहायला भेटतंय ते गणेश कडून. पहिला चेंडू व्हाईट चेंडू होता परंतु दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केले. आता मात्र 5 चेंडू आणि 17 धावा असं एक आव्हान असेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. इथे मात्र एक लेफ्ट बाईकच्या स्वरूपात एक धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्यात यश देखील भेटतंय. आता मात्र स्ट्राईक आलाय तो अक्षय. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 16 धावा. पाहूया काय होणार ह्या चेंडूवरती समजणार. इथे मात्र खराब चेंडू अवंत डाळीत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि मला वाटतंय 15 धावाचं आव्हान असेल. 4 चेंडू 15 धावा. 15 धावा 4 चेंडू. काय घडणार, काय होणार, काय बिघडणार. इथे मात्र येणारी वेळ ठरवणार. पुन्हा एकदा कमबॅक करतोय तो हा गोलंदाज गणेश. सुंदर अशी अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय गणेश. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. आता मात्र 3 चेंडू आणि 15 धावा. करो या मरो अशी परिस्थिती मैदानात. 2 मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे. 3 चेंडू 15 धावा. ह्या चेंडूवरती मॅच निर्णायक असणार आहे. इथे मात्र एक धाव सहज पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु तसं घडत नाहीये. इथे मात्र कंपल्सरी चेस असणार. इथे मात्र 2 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण असणार आहे. इथे मात्र गणेशने मात्र आपल्या बाजूने सामना झुकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक. क्रिकेट म्हटलं तर काही होऊ शकतं. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना आपण सांगू शकत नाहीये कुणाच्या बाजूने झुकेल. परंतु पुढील चेंडू गणेशाचा मारा करेल तो आतिश. इथे मात्र सुंदर चेंडू. एक धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्यात यश देखील भेटतंय. पुढील चेंडू. इथे मात्र खराब चेंडू. अवंत धावीत भर पडते. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 12. इथे मात्र विजयी तसेच पराभूत संघाचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कोणते कोणते आहेत ते बोला ना. काय झालं? आवाज येतो? आवाज कोणते 5 संघ त्याला आलो असलं तर 2 मिनिटं जरा आराम दे मला.